नमस्कार मित्रांनो. तर आजचा दिवस आपल्यासाठी खूप म्हणजे खूप खास आहे, कारण आज होती वटपौर्णिमा. तर याची सुरुवात मी काल रात्रीपासूनच चालू केलेली होती, कारण काल रात्रीच मी मेहंदी हातावर काढून घेतलेली होती सुंदर अशी. आणि एका हातावर मला काढता येत नव्हती, तर आमची देव बोलली, मम्मी मी तुझ्या दुसऱ्या हातावर मेहंदी काढते. मग तिने दुसऱ्या हातावर मेहंदी काढली. तिची मेहंदी काढून झाली की तिने अर्धवट काढली आणि झोपी गेली, कारण तिला दुसऱ्या दिवशी होती स्कूल, तिला जायचं असते लवकर. ती म्हणली राहिलेले बोटं मम्मी तुझी तू रंगव. मग तिला मी म्हटलं बरं चालतंय बाई. मग मी बोटं रंगवून गुड नाईट करून घेतली. पहाटे मी लवकर उठूनच देवचा टिफिन बनवून तिला शाळेत पाठवलं होतं आणि परत थोडं 5-10 मिनिटासाठी परत झोपले होते. परत उठून बघते तर आमचा सिद्धू उठून त्याच्या पप्पाचं पाकीट सगळं काढून खेळत बसलेला होता. मग ते सगळं आवरून झाल्याच्या नंतर आंघोळ वगैरे करून घेतली आणि मग म्हटलं लगेच देवपूजा करून घ्यावा. सणवार म्हटलं की घरात जरा वेगळाच आनंद उत्साह असतो. हे आपल्या फक्त संस्कृतीमध्येच बघायला भेटणार. पूजा आवरून झाली की म्हटलं चला स्वयंपाक करून घ्यावा. मस्त प्रेमळ मनाने स्वयंपाक बनवायला घेतला. पुरणपोळीचं स्वयंपाक म्हटलं की थोडा उशीर लागतो, म्हणून लवकरच स्वयंपाकाला लागले होते, कारण सगळ्यांना भुका पण लवकरच लागतात आणि मुली पण शाळेतून आले की अजून भूक लागली म्हणतात. म्हणून म्हटलं पटपट स्वयंपाक आवरून घ्यावं आणि एकदा मस्त तयार झालं की मग कामं नको वाटतात, कारण प्रत्येक बायकांचं तेच असतं, एकदा तयार झालं की स्वयंपाकाला ह्याला कुठल्याच कामाला नको वाटतं. लगेच किचन साफसुथरं करून घेतलं. आणि हे बघा, मी अशी ही वाली साडी नेसणार होते, कलर मस्त आहे ना. ते हे बघा, ही पूजेचं साहित्य सगळं मी ताटात भरून ठेवलेलं होतं. मस्तपैकी साज शृंगार करून आम्ही निघालो होतो पूजेसाठी. सर्व तयारी पूर्ण केली. प्रत्येक स्त्रियांसाठी हा क्षण खूप खास असतो. आज अनेक महिला पारंपरिक वेशात एकत्र आल्या आहेत. सर्व भक्तिमय वातावरण आणि सुंदर उत्साह पाहायला मिळाला आहे. गर्दी तर खूप होती, कारण सगळ्याच बायकांना जोराच्या भुका लागलेल्या असत्या, म्हणून सगळ्याच गडबडीत होत्या. दोरा वगैरे पूजा वगैरे करून घेतली, कारण गर्दी खूप असल्यामुळे थोडं घाई गडबड होती, कारण सर्वांनाच करायची असल्यामुळं. मनोभावे वडाची पूजा केली. देवाकडे कुटुंबाच्या सुख समृद्धी आरोग्य आणि आनंदासाठी प्रार्थना केली. तिकडे थोडी गडबड होते, कारण आंबे चोरायला भरपूर जण आलेले होते, म्हणजे आपले लहान चिल्ड्रन पार्टी हो. आंबे ठेवतात का नाही तर गायब. मग वड्याला मस्त दोरा बांधून घेऊन आपला फेऱ्या मारून घेतल्या. आणि हे पण महाग आलेले होते, मी पाहिलं नव्हतं. अचानक सिद्धू उठला होता वाटतं, मग तो रडायला लागला म्हणून त्याला घेऊन आलेले होते. मग आपले 7 फेरे मारून घेतले. तर सगळ्यांचीच गडबड घाई असल्यामुळं कोणी फोटो काढतंय, कोणी फेऱ्या मारतंय, कोणी पूजा करतंय. त्यात आमच्या यांची म्हटल्यामध्ये घाई. आपल्या दोघांचा पण एक व्हिडिओ घे. मग ते आले मध्येच, त्यांनी पण एक व्हिडिओ काढला. हां, त्यांना जायचं होतं म्हणून त्यांनी गडबडीत म्हणले घे बाई एकदाचा व्हिडिओ. मग त्यांनी व्हिडिओ घेतला आणि रिक्षा घेऊन गेले. सिद्धूला माझ्यापाशी ठेवलं. मग तिथं आपलं दत्त मंदिर होतं, मग तिथं पण असं नैवेद्य घेऊन जायला जमत नाही, कधी आपल्याला टाईम नसतो, म्हणून म्हटलं सैतानसही तिथं पण जावं देवाला. मग दत्त मंदिरात गेलो, तिथं नैवेद्य वगैरे ठेवलं आणि तिथं सर्व बायकांनी एकमेकीच्या वाट्या भरायला चालू केलं. कमीत कमी 5 किंवा 7 बायकांच्या तरी वाट्या भरल्या पाहिजेत. तुमच्या इकडं कशा भरतात आणि किती बायकांच्या भरतात हे पण मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. आणि कुठल्या पद्धतीने भरतात हे पण सांगा, कारण आमच्या इकडं गव्हाणी भरतात. गहू आणि कोणी आंबा पण ठेवतं त्याच्यात, कोणी खारी खोबरं वाटी अशा प्रकारे असते आमच्या इकडं. मग सगळ्यांच्या वाट्या भरून हे झाल्याच्या नंतर थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या आणि मग थोडेसे फोटो वगैरे पण काढले, व्हिडिओ पण काढले. सगळी पूजा एकदम मजेशीर झाली. मग घरी निघायचा टायमिंग आला होता. आनंदाचे क्षण अनुभवले, अशा आठवणी कायम मनात राहतात. आजचा हा सुंदर दिवस तुमच्यासोबत शेअर करताना खूप आनंद झाला. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. बाय.